आपल्याकडे आपण कुठल्याही कार्यक्रमात किंवा सणासुदीला आपण हे अशा प्रकारचं स्टार्टर आपण हे करून घेऊ शकतो. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. तर भरलेलं चिकन बनवून घेण्यासाठी सर्वप्रथम मी हंकड घेतलेला आहे अर्धा कप. इथे तुम्ही पाहू शकता की मी एका भांड्यात अर्धा कप एवढी हंकड घेतलेली आहे. त्यात मी 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, पाव टीस्पून हळद पावडर, 1 टेबलस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून मी काळे मिरपूड घातलेले आहे, 2 टीस्पून आलं लसूण पेस्ट घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यात थोडासा मी कलरसुद्धा घालून घेतलेला आहे, रेड फूड कलर. इथे तुम्ही पाहू शकता अगदी थोडासा किंचित चिमूटभर. आता या सगळ्या वस्तू आपण मिक्स करून घ्यायच्या आहेत, एकजीव करून घ्यायच्या आहेत, फेटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की छान मी हे फेटून घेतलेलं आहे. आता चिकन आणायचं आहे, स्वच्छ करायचं आहे, धुवून घ्यायचं आहे, निथळून घ्यायचं आहे आणि मग त्याला असेही कट्स पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपलं चिकन मस्त शिजेल. तर अशा पद्धतीने मी हे कट्स लावून घेतलेले आहेत. सगळ्या बाजूला मी कट्स लावून घेत आहे. कट्स लावून झाल्याच्या नंतर आपल्याला हे दोन्ही चिकन छान असे हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे त्या बॅटरमध्ये आपण हे छान मुरत ठेवणार आहोत. म्हणजे हे लावून याला अगदी 2 ते 4 तासासाठी आपण हे मुरण्यासाठी ठेवणार आहोत. अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्या कट्समध्ये सुद्धा छान लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर दोन्ही चिकनला मी अशा पद्धतीने हे बॅटर लावून घेत आहे. आता याचं आपण स्टफिंगसुद्धा आपल्याला बनवायचं आहे, पण त्याआधी मी हे मस्त हा मसाला लावून मस्त मुरत ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून आतपर्यंत हा मसाला मुरेल आणि हे चिकन चवीला एकदम सुंदर लागेल. तर आता हे ठेवत आहे मी जवळजवळ 4 तासासाठी. तुम्ही संपूर्ण रात्रभरसुद्धा ठेवू शकता. तर मी 2-3 तासासाठीच हे ठेवून घेत आहे. 2-3 तासपेक्षा माझे 4 ताससुद्धा झाले होते. तर आता आपण याचं स्टफिंग बनवून घेत आहोत. तर त्यासाठी मी एक कांदा कापून घेतलेला आहे, अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये हा मस्त गोल्डन होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. शिजवून घेतलेल्या त्या कांद्यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालायचं आहे आणि ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरच आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एक छोटा टोमॅटो अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे आणि तो सुद्धा एकदम सॉफ्ट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. तो टोमॅटो एकदम छान परतून झाला की त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे, अगदी थोडंसं, म्हणजे जेणेकरून हा कांदा आणि हे टोमॅटो एकदम सॉफ्ट होईल. तर कांदा टोमॅटो सॉफ्ट झालेलं आहे. आता यात आपल्याला थोडंसं मी यात काळं मिरपूडसुद्धा घातलेली आहे, पण तो व्हिडिओ कुठेतरी माझा स्किप झाला. थोडीशी मी काळी मिरपूड घातलेली आहे, अगदी 2 चिमूट. आणि यात मी आता ॲड केलेलं आहे चिकनची कलेजी आणि टिटा बारीक चिरून मी ते आता शिजवून घेत आहे. 4 ते 5 मिनटं लागतात. 4 ते 5 मिनटानंतर आता यात आपण मसाले घालून घेणार आहोत. यात मी घातलेला आहे पाव चमचा म्हणजे पाव टीस्पून धणे पावडर, पाव टीस्पून हळद पावडर, पाव टीस्पून जिरे पावडर, पाव टीस्पून काश्मीरी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ इथे बेतानेच घालायचं आहे, कारण आपण आधी मीठ घातलेलं होतं. आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर थोडंसं आपण हे झाकण लावून शिजवायला सुद्धा ठेवायचं आहे. आता ते शिजल्यानंतर मी हे थंडसुद्धा करून घेतलेलं आहे. 4 ते 5 मिनटंच लागली शिजण्यासाठी.
तर ते शिजवून मी थंड करून घेतलेलं आहे आणि 4 तासानंतर मी हे चिकन बाहेर काढलेले आहेत आणि त्यात थंड झालेलं हे जे आपण मगाशी स्टफिंग बनवलेलं आहे ते आपण घालून घेणार आहोत. पण त्या स्टफिंगमध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि या चिकनमध्ये ते स्टफिंग आता आपल्याला भरून घ्यायचं आहे. छान हे स्टफिंग चवीला छान लागतं, भन्नाट लागतं आणि हे स्टफिंग भरून झाल्याच्या नंतर मी 2 अंडीसुद्धा वाफवून घेतलेली आहेत. ती अंडीसुद्धा मी यात घालून घेत आहे. ॲक्च्युली हे बांधून घ्यायचं असतं पण माझ्याकडे दोरी माझा संपलेला आहे, त्यामुळे मी हे असंच हे शिजवून घेणार आहे. आता दोन्ही चिकन मी भरून घेत आहे. एक भरलेली आहे, इथे मी दुसरीसुद्धा भरून घेत आहे. छान चिकन स्टफिंगने भरून घ्यायची आहे. ह्या चिकन तुम्ही नक्की घरी करून पहा आणि या चिकन एवढ्या सुंदर लागतात चवीला, एकदम म्हणजे हे चिकन तोंडात घालताबरोबर विरघळतं, एवढं हे छान चिकन होतं. तर मी हे अंडीसुद्धा यात घालून घेतलेली आहेत. आता ह्या चिकन आपण ओव्हनमध्ये भाजून घेत आहोत. आता तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही ह्या गॅसवरच भाजू शकता, कुकरमध्ये भाजू शकता किंवा तुम्ही एका भांड्यात भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही केळीच्या पानात भाजून घेऊ शकता. फॉईल पेपरमध्ये सुद्धा तुम्ही ह्या चिकन भाजून घेऊ शकता. माझ्याकडे ओव्हन आहे आणि तो ओव्हन मी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. 200 डिग्रीवर मी तो एक 10 मिनटासाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. आता इथे चिकन आपल्या रेडी झालेले आहेत. आता आपण वळूया ओव्हनकडे. तर ओव्हन ऑलरेडी प्रीहीट झालेला आहे, त्यात मी हे चिकन घातलेल्या आहेत. आता या चिकन मी जवळजवळ 50 मिनटासाठी 200 डिग्रीवर शिजवून घेणार आहे. आता आपण 50 मिनटानंतर इथे यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकताय की छान अशा चिकन भाजलेले आहेत. 50 मिनटं झालेली आहेत. इथे तुम्ही पाहू शकता आपण ह्या काढूनसुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.